आणि त्यांना हे माहिती आहे की हा पडला तरी हा आपलाच आहे, तर ते लाडू आपल्यासाठीच वाटतील आणि तो गुलाल माझ्यासाठी दिसेल तुम्हाला. मी आत्तापर्यंत 10 निवडणुका लढवल्या आणि 10ही निवडणुकीमध्ये मी हरणार का जिंकणार हे मी माझ्या कार्यकर्त्यांची चर्चा नेहमी करतो आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास दिला की पुणेकर आपल्याबरोबर होते, राहणार आणि त्याच्यामुळे उद्या पुणेकरांचा उमेदवार जिंकल्याशिवाय राहणार ना, हा विश्वास मी माझ्या कार्यकर्त्यांना दिला. आणि उद्या पुणेकर रस्त्यावर तुम्हाला आनंद उत्सव साजरा करताना दिसतील. उद्या 10 वाजल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुणेकर जिंकताना दिसतील, हा माझा विश्वास आहे. मी गेली 3 महिने पुणे शहरामध्ये लोकसभेचा प्रचार करतो आहे आणि प्रचार करत असताना ज्या मतदारांना गेली 10 वर्ष गृहीत धरून राजकारण करणाऱ्या पक्षाला मतदार भी घालणार नाही, हा विश्वास मला लोकांनी दिला. वाढलेली प्रचंड महागाई, देशामध्ये असलेले बेकारी आणि ज्या ज्या गोष्टी आहेत त्या 15 लाख असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि महागाई, हा सगळा सारासार अभ्यास केल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की आता भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवलं पाहिजे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये सरसकट मग तळागाळातला बी मतदार त्यांच्या मागे गेला होता, आज तो जाताना दिसत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ की भाजपला त्यांनी नाकारलं, हा थोडं गेल्या 10 वर्षाच्या 10 निवडणुकीचा अंदाज मला येतो आहे. आणि त्यामुळे ह्यावेळेला पुणेकर जिंकताना दिसतील उद्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की लोकांना गृहीत धरून ज्यांनी राजकारण केलं आहे त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे. मी जे बोलतो ते तुम्हाला खोट वाटेल, पण मला सगळ्यात जास्त कोथरूड मतदारसंघामध्ये मतं पडतील, कारण ह्यांनी 10 वर्षामध्ये तिथल्या जनतेचा कुठलाही विचार नाही केला. सातत्याने नगरसेवक, आमदार, महापौर आणि सगळ्या गोष्टी पाहिले, पालकमंत्री, तर कोथरूडला दिलं काय, कोथरूडमध्ये नवीन झालं काय, हा महत्त्वाचा विषय. आणि याच्यामध्ये लोक नाराज आहेत आणि त्या नाराजी तुम्हाला या लोकसभेच्या मतदानात दिसेल. त्यांना शेवटी राजकारणाचा भाग आहे. माणूस हरायला लागला की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना, मी जिंकलो तर ते म्हणतील लिंबूडाव झाला आणि मी हारलो तर लिंबूडाव फेल झाला. म्हणजे हे त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडंच आहे. आणि असं जर असतं तर सगळे मांत्रिक झाले असते ना, मुख्यमंत्री, महामंत्री. आता माझ्यासारखं काय एवढं आहे का? पण हरायला लागले की ह्यांनी लिंबूडाव केला, जिंकायला लागले तर लिंबूडाव नाही आला. म्हणजे एकदा त्यांनी ठरवलं पाहिजे काय आहे ते, म्हणजे त्यांना काय पाहिजे त्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. ते ठरल्यानंतर आपण बोलत राहू ना. नाही, त्यांनी सगळी जी तयारी केली ते सगळे कार्यकर्ते उद्या माझ्या बाजूनेच लाडू वाटताना दिसतील, कारण ते लाडू फेकून देणार नाहीत ते.